खूप एक्सायटेड आहे. मी कधीही विचार केला नव्हता की मी पुस्तक लिहीन, कारण लहानपणी अभ्यासामध्ये मी अशी 19-20च होते आणि स्वतः एवढं बुक ऑथर करीन हे कधीच लिहिलं नव्हतं. पण म्हणतात ना, लाईफमध्ये जे व्हायचं असतं ते होत असतं आणि घडत गेलं आणि शेवटी आज हे बुक आय एम सुपर एक्सायटेड. आणि असं मगाशी म्हणाला की नवऱ्याचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो, म्हणजे त्याचं किती बिझी शेड्यूल असलं तरी सो त्यांनी तुम्हाला कसा सपोर्ट केला हा बुक लिहिण्यामध्ये? त्यांनी सपोर्ट केला इन द सेन्स, मी जे काही सांगायचे म्हणजे माझा साऊंडिंग बोर्ड होता तो, की मी असं लिहिलंय, मग मी असं लिहिलंय, मग मी असं लिहिलंय. सो तो फक्त ऐकायचा. आय थिंक दॅट इट सेल्फ वॉज गुड इनफ, कारण की तो त्याचे इनपुट्स देऊ शकत नव्हता. शेवटी आपण ॲज अ रायटर आपणच लिहित असतो. बट इट वॉज सो तो बुक फायनली आलेला आहे आणि मोठमोठ्या स्केलवर आलेले आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन असे सगळे ब्रँड्स आलेले आहेत. सो एका रायटरचं स्वप्न असतं की आपले बुक पण असे यावेत ॲमेझॉनवरती वगैरे. सो ही प्रोसेस कशी होती आणि आजचा दिवस का ठरवला ह्या बुक लॉन्चचा? ॲक्च्युली जेव्हा मी पुस्तक लिहिलं आणि मग विचार केला की चला आता हे पब्लिश करूया, तर इकडे जे आली होती एक माझी मैत्रीण, तिचं स्वतःचं पब्लिशिंग हाऊस आहे, तिने बरीच पुस्तकं पब्लिश केली आहेत. तर मी तिला म्हटलं की अगं मला माझं बुक मी लिहिलं आहे, सो बघ हे पब्लिश होण्याला लायकीचं आहे का, कारण की मला असं वाटलं मी चांगलं लिहिलं आहे, पण माहीत नाही ना, पब्लिशिंग इज अ डिफरंट थिंग. तर तिने वाचलं आणि ती म्हणाली अगं हे इतकं अप्रतिम आहे की मला असं वाटतं मी नाही करायला पाहिजे हे रिलीज, हे खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर जायला पाहिजे. आणि मग तिनेच कोणाशी तरी कनेक्ट केलं. मग त्यांनी, मला माहिती पण नव्हता प्रोसेस काय असतो, मग त्यांनी पहिले 2 का 3 चॅप्टर्स मागवले होते. मग मी त्यांना ते पाठवले. मग 3 आठवड्यानंतर त्यांचं ईमेल आलं की आम्हाला हे आवडलं आहे आणि आम्ही हे लॉन्च करू. आणि आता 1 महिन्यानंतर ग्लोबली ते लॉन्च होणार आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड इट विल बी डिस्ट्रीब्युटेड. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. अभिनेत्रीचं काम सोपं आहे का लिहिण्याचं काम? बोथ वर्क इज डिफरंट. दोन्ही कामं वेगळी असतात. पण आय थिंक लिखाणाचं असं असतं ना की लिखाणाला आपण ते जे कॅरेक्टर आहे ते स्वतः क्रिएट करतो. सो त्यामुळे ते थोडंसं जास्त कठीण असतं. पहिलंच पुस्तक आहे आणि प्रेम हाच विषय का? मी माहिती आहे का, हा पुस्तक लिहिताना म्हणजे असा विचार नव्हता केला की हाच विषय घेऊन पुस्तक लिहावं. मी जसं म्हटलं की माझ्या मैत्रिणीबरोबर हे घडलं, सो तो एक मी टॉपिक घेऊन ते पुस्तक लिहिलं. बट ऑफकोर्स अँड आय एम मायसेल्फ अ रोमॅन्टिक पर्सन अँड व्हेरी फनी. सो खूप कॉमेडी पण आहे या बुकमध्ये आणि तो तसं आहे. खूप गोष्टी आहेत. म्हणजे तुमच्याही आता आपण बघतो आपल्या आजूबाजूला कितीतरी अशा स्त्रिया असतात की ज्या लॉसमधून जातात. म्हणजे नवरा गेला आहे आणि मग त्यांना वाटतं अरे आता मुलं मोठी आहेत, आपलं एवढं वय झालं, आता कुठे. त्या खूपशा वेळेला आपले मनाची जे इमोशन्स असतात ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचूही देत नाहीत. सो आय थिंक दिस बुक इज फॉर दोज. सो ही आयडिया माझ्या डोक्यात कोविडच्या वेळेला आली आणि मी लिहायला सुरुवात केली 3 वर्षापूर्वी. पण मी मराठीत लिहिलं होतं, कारण की मी एका फिल्मची स्क्रिप्ट लिहिली होती आणि त्यामुळे मला ते थोडं इझी गेलं. इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि थोडे चेंजेस करायचे होते. सो तरीही मला आय थिंक एक 1.5-2 वर्ष तर लागलीच. इट्स व्हेरी सॉरी टू से की आता पण जेव्हा आपण मॅट्रिमोनियल्स किंवा हे जे ऑनलाईन ह्याच्याकडे बघतो, तर स्त्रियांकडे एखादा जो पुरुषाचा बघण्याचा दृष्टिकोन इज ओनली लिमिटेड टू सेक्स. इट्स व्हेरी सॅड की खूपशे पुरुष या ॲप्सवर असे आहेत जे आम्हाला, म्हणजे जेव्हा आम्ही आमचं रिसर्च काय आम्ही ॲक्च्युली डाउनलोड करून, पण ते आम्हाला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशनच हवी होती की त्याच्यावर काही अशी लोक आहेत की ज्यांना लग्न करायचं नाही आहे, त्यांना फक्त एक मजा करायची आहे त्या स्त्रीबरोबर. ती इझिली अवेलेबल मिळते ना ऑनलाईन, आणि दॅट्स व्हेरी सॅड आय वुड से. आणि थँक्यू सो मच. आणि तुमच्या ऑडियन्सला काय सांगाल की जे आता बुक वाचण्यासाठी खूप एक्सायटेड आहेत आणि पुन्हा तुम्ही नवीन बुक घेऊन शेवट येणार आहात वर्षातील? मी हेच सांगेन की डोंट लूज होप, बिकॉज लाईफ ऑलवेज गिव्ज यू अ सेकंड चान्स. पण आपण आपली म्हणतो ना, यू हॅव टू कीप युअर सेल्फ ओपन टू आयडियाज आणि ॲक्सेप्टिंग रिलेशनशिप्स. डोर बंद करू नका. थँक्यू सो मच. मी हाच मेसेज देईन लोकांना की हे पुस्तक इज अबाउट लव्ह, फ्रेंडशिप, रिलेशनशिप्स
अँड सेकंड चान्सेस. तर ज्यांना असं वाटतं की आता माझं वय झालं किंवा आता काही नाही आहे लाईफमध्ये उरलं, तर त्यांनी तो विचार करू नये आणि दे शुड जस्ट गो हेड टू फाइंड अ पार्टनर.